नमस्कार भावांनो, थोड्या वेळातच विखले मैदानाला सुरुवात होत आहे. तर आपला बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पळणार आहे? खरंच बकासूर विरुद्ध मल्हार ही गटाला लढत होईल का, हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत. तर भावांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, दोन दोन चिठ्ठ्या नोंदवलेल्या आहेत. मल्हारचा पायरा आहे बिच्छू. मल्हार देखील एकदम टॉपचा आहे, संतोष तोडकर यांचा, आणि बिच्छू देखील मुंबईचाच टॉपचा आहे. त्यामुळे ह्या जोडीचं सुद्धा दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. आणि बकासूर आणि घाणनचा बाब्या या जोडीचं सुद्धा दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. तर बकासूरच्या चिठ्ठ्या निघाल्यात गट क्रमांक 12 मध्ये तास 2 वर आणि गट क्रमांक 19 मध्ये तास 2 वर. दोन्ही गटामध्ये तास 2च आहे. त्यामुळे एका गटात निश्चित पळेल, तर पण ते कोणते. आणि मल्हार, बिच्छू आणि त्याच्या सुद्धा दोन चिठ्ठ्या निघाल्यात. गट क्रमांक 12 मध्ये तास 6 वर, गट क्रमांक 16 मध्ये तास 4 वर. तर भावांनो, गट क्रमांक 12 मध्ये अशी लढत दिसते. काही जण व्हॉट्सअपच्या माध्यमातून बोलू लागले बकासूर विरुद्ध मल्हार. तर भावांनो, असं नाही होणार. ही गाडी वेगळ्या गटात पळेल मल्हारची, असं कळतोय. कारण की बकासूर आणि बाब्या गट 12 मध्ये पळणार आहेत आणि मल्हार आणि बिच्छू गट क्रमांक 16 मध्ये पळताना दिसणार आहेत, अशी माहिती मिळतोय. कारण की संबंध चांगलेच आहे. आतात सुंदर 11 आणि बकासूर ही जोडी पळाली होती, त्यामुळे मालकांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे देव बकासूर 12 आणि मल्हार 16 मध्ये पळेल. धन्यवाद.